जय शिवराय मित्रांनो, मी प्रशांत राठोड माझ्या या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. अमरनाथ यात्रेच्या या रूटमध्ये आणि आजच्या प्रवासामध्ये आणि आजच्या सिरीजमध्ये एक नवे ठिकाण, एक नवी माहिती आणि एक नवा अनुभव घेण्यासाठी आमच्याबरोबर राहा. अमरनाथ एंट्रीच्या पासाची तारीख उद्याची आहे. आज आमच्याकडे एक दिवस रिकाम असल्यामुळे आम्ही ठरवले की सोनमार्ग आणि त्याच्या आजूबाजूचा जो भाग आहे, 0 पॉईंट असेल, जोजिला पास असेल, बालटालचा बेस कॅम्प असेल, तर तो आम्ही आज एक्सप्लोअर करणार आहोत. गुड मॉर्निंग दीप. काही योगा चाललाय? योगा करायला लावलो, प्राण आहे. अरे वा, काय सकाळचं क्लायमेट पण सुंदर आहे. इथं मिलिटरी पण सकाळी आली, पोलीस पण दिसते इथे सकाळ सकाळी. कोणतरी अधिकारी आहे बहुतेक. आसाम रायफल पण आलेली आहे. आसाम रायफल, तगडा तगडा बंदोबस्त आहे ना. ए, उठलाय का? बापरे, अरे उठ ना बाबा, जायचं लवकर. कोण? अरे जाऊन दे आंघोळीला. तो एका करतो, तू बरोबर ब्रश करून घ्या ना. अरे अंघोळ करून बाहेरच पडणार. आज फिरायचं आहे सोनमार्ग. जर तुम्ही वेळ केला तर शपथ 5 मिनिटात बाहेर. हा कुठ सुटली. ओके, आवरा मी पण आवरायला लागलोय. आवरा लवकर. चाय लावतो. तुझं चहा चाय, मसाला चाय आहे. मसाला चाय म्हणजे तू खाणारच नाही. तू खाणारच नाही काय? नाही ना. का? काय नाही. अरे खा रे मर्दा, काय उपाशी मारा आला तिथं डोंगरात. चहा पिणार आहे का? चुकून डोंगरात सापडला की 4-5 दिवस पोटाला मिळायचं नाही. चहा पिणार. मला चहा ब्लॅक टी मिळेल विचारा. विशाल तुला? भैया हा? अरे या की जाऊया. पाऊस व्हायला लागलाय, घे घ्या. काय रेनकोट घ्या. घ्या की मग ते एक घ्या की. आम्ही आता सोनमार्ग फिरायला चालू. काय 7-8 पॉईंट आहेत ते बघणार आहे. आता तरी हे आपले शाळेतले विद्यार्थी जसे आहेत का नाही, तसे हे बघा आमच्या मित्रांना बाहेर काढायला लागतंय. आता रेनकोट घ्यायला लागले वाटतं इथं. चंद्रभागेच्या तीरी 100 रुपये. आमचं ठरलंय वळीवळीनं, म्हणजे बारी बारीनं पुढं बसायचं आहे गाडीमध्ये. आता माझा नंबर आहे, बरोबर आहे. शेवटी सगळ्यांची कॉन्ट्री एकसारखी येणार आहे, त्यामुळं एकसारखं होणार ना. चलो भाई, 9:30 बज गए. क्या क्या बोले? की टाइमिंग है 4 बजे के बाद नीचे नहीं छोड़ते हैं. कहाँ से? यहाँ यात्रा चल रही है ना सोनमार्ग से. अच्छा, तो 4 बजे से जल्द यहाँ पहले आ 4 जाओ. बजे से पहले आ जाओ, क्योंकि यहाँ की जो बुकिंग है ना गगन गेट की, ये 4 बजे से पहले, फिर बाद में इनकी टाइमिंग होती है, फिर नहीं छोड़ेंगे. ओके ओके, थँक्यू थँक्यू. मित्रांनो, मी आता सोनमार्ग टनल आहे त्याच्यामध्ये आहे. हा जो 8-9 किलोमीटरचा टनल आहे, पण ह्या टनलमध्ये रेंज आहे. ह्याच नाही, आम्ही जेवढे टनल ह्या जम्मू आणि श्रीनगरमध्ये आहेत, तर सगळ्या ठिकाणी टनल आहेत. बघा आता आमचे दीपक पाटील ते त्यांच्या फॅमिलीशी बोलतात. रेंज आहे दीपकराव, रेंज आहे ना? होय होय. वहिनींना बोला म्हणा जरा. नाही आई आहे. आईना बोला म्हणा. हां, आईना बोला म्हणा. हॅलो. आई, आवाज येतोय का? नमस्कार, आम्ही दीपकचे मित्र आहे. काय म्हणाला? आम्ही दीपकचे मित्र आहे. नमस्कार म्हटलं. हो हो, ओळखले की. नमस्कार तेच आम्ही नमस्कार. आता बोला की. टनल मध्ये आहे. 8-9 किलोमीटर लांबीचा टनल आहे. बोगदा आहे, बोगदा. हा, आणि हा, आलं की लक्षात. त्याच्यात हे रेंज आहे त्या बोगद्यामध्ये. हा हा हा. गेल्या वर्षी. हा, म्हणून आम्ही ते फोन केलाय तुम्हाला. गेल्या वर्षी होती ना यार ट्रेन ह्याच्यातून. ओके, ही घरची माणसं बोलू शकतात. म्हणजे इमर्जन्सी, प्रत्येक ठिकाणी इमर्जन्सीच्या दृष्टिकोनातून हे टनल बनवलेले आहेत. म्हणजे भारत सरकारनं खूप इथं कामं केलेली आहेत बॉर्डर लाईनला वगैरे, आणि अशीच कामं भविष्यात हो ही आम्ही अपेक्षा करतोय. बोगद्यातनं बाहेर पडतोय. हे असा बोगदा आहे. बोगद्यात आता आम्ही बाहेर पडतोय. असं छान आहे बोगदा. पोलीस
आएगा जिप लाइन, फिर आएगा फिश पॉइंट, फिर आएगा कश्मीर का आखिरी गाँव, फिर आएगा जोजिला पास, अच्छा फिर आएगा जोजिला पास, फिर आएगा 0 पॉइंट, फिर आएगा घुमरी केव लास्ट में। इसका सोनमर्ग है, ये मेन सोनमर्ग ये है। मेन सोनमर्ग अब है। सोनमर्ग मेन पहुंच गए अभी, साइड सीन होता एक- है और यहाँ से घोड़े भी जाते हैं थजवास ग्लेशियर के लिए। ये गाड़ी नहीं, आपका यूनियन है ना, Union है ना तो आपका भी पेट चलना चाहिए। हमारा भी ये काम गाड़ी चलेगा। भाड़े से उधर से लाया 10 वो यहाँ तक 20,000 है। 25,000। जितना भी अब यहाँ तक है, यहाँ से हमारी गाड़ी जाएगी साइड से। फिर हम साइड सीन वगैरह नहीं देखेंगे, खाली अंदर जाके आगे जाओ भैया, आगे अलाउ करेंगे तो हम क्या बोलेंगे, आगे आप जा सकते हो, कोई बात नहीं, आगे जाओ, टैक्सी छोड़ेगा तो वहाँ यूनियन वाले बैठे हैं ना, काय करूया बाईक घुमा के लाएगा, बाईक को थोडं हे करू, थोडं हे कमी. आणि किती पडणार आहे एकाला वेळ घालवायचं जर 1,500-1,500 रुपये पडते. जाऊ काय असं काय आपण सारखं सारखं येणार नाही इकडे, थोडा खर्च करायला लागेल. म्हटलं इकडे बसाय नको, काय इकडे तरी बघ बघा इचलू तरी. हां ठीक आहे. मार्केटिंग करायला लागते बाबा. आजी काय त्यांचा पण विषय असा आहे की हे खूप दिवस नाही आहेत त्यांना इथं, सरासरी एक 4-5 महिने सीझन असतोय त्याच्यामध्ये. हा पाठीमागं तुम्हाला सोनमर्ग दाखवतो, खूप सुंदर आहे. आपके लिए वो जो नमस्कार रहता आप क्या बोलते हैं? अस्सलाम वालेकुम। अस्सलाम आओ बैठो के लिए वालबिया, वलबिया. ये हमारा कश्मीरी लैंग्वेज है। मित्रांनो आम्ही ही टाटा सुमो ब्रँड ऑफ टाटा हा फायनल केलेला आहे. येथून आता पुढच्या जे पॉईंट आहेत ते दाखवणार आहेत. 3-3:30 पर्यंत आम्ही परत येणार आहे इथेच सोनमर्ग. बरोबर आहे यांची युनियन. आता ही काय पुढे पण युनियन नाही हे देत नाहीत. आता 2 व्हीलर पास करून देत नाहीत. तर 2 व्हीलर ह्या राज्याची लडाखमध्ये गाडीत जाऊन देत नाहीत. नाही इथली घ्यायची भाड्यात. पश्या सोनमर्गचा अर्थ काश्मीरी भाषेतून घेतलेला आहे. सोनमर्गला मेड ऑफ गोल्ड असेही संबोधले जाते. जेव्हा हिमनगावर बर्फ असतो आणि सूर्यप्रकाशाची किरणं त्याच्यावर पडतात त्यावेळेला ते सोन्यासारखा चमकतो. येथील भल्या मोठ्या गवती मैदानातून जाणारा रस्ता म्हणजेच मार्ग म्हणजेच सोनमार्ग. सांगा ह्या माणसाला का ठीक आहे. हां फिश पॉइंट हाँ ये बालटाल यात्रा मतलब यही अमरनाथ यात्रा यही से निकलती है. यहाँ से नीचे से बालताल बेस के भी यही से ये जो है ना सर, इस एरिया का नाम है हेलीपैड। इधर से ही जाना पड़ता है अपन. हाँ, आपको यात्रा के लिए जाना है ना सर, आपको कल इस वाले रोड से नहीं जाना है सर, आपको नीचे वाले रोड से जाना है सर. सोनमर्गचं सौंदर्य हे सिंध व्हॅली सिंध नदीच्या कडेनं विस्तारलेलं आहे आणि ते डोळ्यात न मावण्यासारखं आहे, ज्याची आपण कल्पना करू शकत नाही. अशा घटना मिनटाला या ठिकाणी घडतात मित्रांनो. हा प्रवास जो आहे या प्रवासाला आपण स्वर्गीय प्रवासही असे म्हणू शकतो. हे पुढे आपल्या लक्षातही येईल. तर मित्रांनो आम्हाला आता जो थ्रिल अनुभवायचा होता आणि आम्ही ज्याच्यासाठी हा प्रवास करून इथंपर्यंत आलो, तर आत्ता आम्ही आहे जोजिला पास या ठिकाणी आणि हा वर्ल्ड हायेस्ट डेंजरस रोडमध्ये येतो मित्रांनो, ज्याची उंची समुद्रसपाटीपासून 11,575 फुटावर हा स्थित आहे. खाली तुम्हाला बालटाल कॅम्प दिसतो जिथून अमरनाथ यात्रा चालू होते आणि याला कटडे नाहीत. हा बऱ्यापैकी हिवाळ्यात मुसळधार बर्फ उष्टीमुळे हा सामान्यतः बराच काळ बंद राहतो, परंतु यावर्षी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजेच BROच्या प्रयत्नामुळे तो नेहमीपेक्षा लवकर उघडण्यात आलेला आहे. मित्रांनो येथे प्रवास करताना लक्षात ठेवले पाहिजे की परिस्थिती कधीही आव्हानात्मक असू शकते आणि हवामान किंवा इतर कारणामुळे हा रोड तात्पुरता बंद होण्याची शक्यता असते मित्रांनो.
जोजिला पास 0 पॉईंट हा आहे. येथूनच लडाख आणि जम्मूची सीमा वेगळी होती मित्रांनो. 11,700च्या आसपास आहे. व्ह्यू बघा सुंदर आहे. आपणास जे पुढे ठिकाण दिसत आहे हेच आहे गुमरी. तर चला पाहूया गुमरीच्या बद्दल थोडी माहिती घेऊया मित्रांनो. पहचान कैसे? देखो मैं वही बता रहा हूँ, ओरिजिनल डुप्लीकेट देखो मैं वही बता रहा हूँ. ठीक है. आप ले नहीं लो तो आपकी मर्जी है. कुछ जबरदस्ती क्या रेट क्या रहता है इसका? 400 रुपये की डब्बी होती है साहब. अच्छा. मारसा है महाराष्ट्र. हाँ कौन सी जगह? हम है कोल्हापुर से. कोल्हापुर. मराठी आती है आपको? नहीं नहीं नहीं, मैं उधर आता हूँ साहब. पूना ना, पूना. हाँ पुणे से. पुणे के उधर आता हूँ मैं. आपके मरा- दगड़ू सेट है ना, गणपति गणपति, काका हाँ, हलवाई. हाँ, हाँ, हाँ. काका हलवाई, उनको पूछ के देखना कमल भाई की कैसी थी होता. और मुंबई तो मेरा आना जाना होता, घाटकोपर, थाना, मूलन, कल्याण. अभी ये तो क्या आना होगा जाना इसका होता. कलर? अभी इसका मैग देखो, इसका सूंघ के देखो, इसका स्मेल इतना नहीं है. हाँ. तो इसको ये इतना आप घिसोगे ना, फिर इसका स्मेल और बढ़ेगा साहब. गर्म करूंगा तो इतना. कभी मेरा नंबर लिख लोगे ना, मेरे से बाइक ओरिजिनल मंगाओगे, ऐसी चीज़ है साहब. केसर, इसका स्मेल देखो. सूंघा केसर को ऐसे मैं देखो सर, केसर को निकालता हूँ ना, दाखव रे, अजून आवाज दे रहा. ऐसे मैं खुद निकालता हूँ केसर को. खेपी के अंदर से देखो, सेंट भारी येतोय गोड गोड. देखो ऐसे. गुमरी हे एक वार मेमोरियल आहे. 1948 मध्ये भारत पाकिस्तान युद्धादरम्यान जम्मू आणि काश्मीरमधील गुमरी हे महत्त्वपूर्ण लष्करी हालचालीचे ठिकाण होते मित्रांनो. भारतीय सैन्याने विशेषतः ऑपरेशन बायपास दरम्यान मोक्याचा जोजिला खिंड म्हणजे ज्याला आपण पास म्हणतो तो ताब्यात घेण्यासाठी भयंकर युद्ध झाले. याच्यामध्ये विजय आपणास सहसा मिळाला नाही. अनेक सैन्याने ते बलिदान दिलेले आहे. जोजिला पास 0 पॉईंटचा पुढचा पास आहे. तर हा पाण्याचा आवाज येत असेल तुम्हाला. माझ्या पाठीमागे ही व्हॅली आहे या पद्धतीने. पण चालताना धाप लागते बरं का. इथं ऑक्सिजनची कमतरता जाणवते. तेवढी नाही पण थोडी नॉर्मली अशी. हे गुमरी वार मेमोरियल जे आहे ते माझ्या पाठीमागं आहे. आणि ही एक व्हॅली आहे. ही बघा, ही व्हॅली आहे. ही नदी ह्या नदीचं नाव माहीत नाही, पण ही नदी अशी येते, अशी येऊन बघा हे पाठीमागं या बाजूला हे श्रीनगर म्हणजे जम्मू राहिलं. आणि ही जी नदी आहे ही लडाखमध्ये जाते, इकडे जम्मूकडे जात नाही आहे. कारण इथं डिवायडेशन होतं. येथूनचा जो खालचा भाग आहे हा जम्मूचा आणि जोजिला पासपासून जोजिलाचा वरचा जो भाग आहे हा लडाखचा आहे. गार वारं लागतंय राव. एक माहिती अशी मिळाली की ही जी नदी आहे अमरनाथ गुफेच्या वरील बर्फाळ प्रदेशातून वाहते मित्रांनो. जो माणूस स्वतः प्रेम करतो आणि त्याला आपल्या आठवणी जपाव्याशा वाटत असेल, इथं आल्यानंतर तुम्ही स्वतःला हिरो समजून तुम्ही तुमचा व्हिडिओ शूट करू शकता. एखाद्या छोट्या गाण्यावर स्वतःची रील बनवू शकता आणि हे कायमस्वरूपी आपल्या स्मरणात राहील असंच ठिकाण आहे. अप्रतिम. मी माझे काही व्हिडिओ बनवले ते मी इंस्टावर टाकलेले आहेत. खूप लोकांनी लाईक केले. पण छान वाटते स्वतःला असं प्रेझेंट करणंही. हा जोजिला टॉप आहे. तो का इथून हे बालटालचा जो बेस कॅम्प आहे अमरनाथ यात्रेसाठीचा तो दिसतोय. सुंदर व्हॅली आहे. आणि आणखीन एक जे तुम्हाला दाखवतोय, हा जो रोड दिसतोय ना हा जुना आहे. जुना रोड जो वापरात तो काही हा जुना रोड आहे. हा नंतर आता आपण जे आलो हा नवीन रोड परत क्रिएट केला आहे. पण हे चॅलेंजिंग रोड होता. बऱ्यापैकी 6-6 महिने हा रोड बंद राहत होता. पण आता आणखीन एक टनल खाली झालेला आहे. तिथं आता जो बेस कॅम्प आहे तिथे एक टनल आहे जो डायरेक्ट बाहेर पडतो लडाखसाठीचा. म्हणजे हे पण विषय संपून जातील. पण रायडरसाठी एक पर्वणी आहे. ते जुने रोड आहेत ते.
चालू झालाय, पण तो का आवाज कसा दिसतोय पुढे डोंगर बघा. पाणी झालं तिकडे. बऱ्यापैकी वारा हा प्रकारच नाहीये. पाऊस आला की राप 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 सरळ सरी येतात बघा खाली. या या की काय लेंगे. ठीक आहे. आता हात सोडायला